बुलेटिनमध्ये सुरुवातीला बातमी आहे नाशिकमधून। नाशिक मुंबई महामार्गाची सध्या पार वाट लागली आहे। प्रचंड खड्डे, निसरडे रस्ते आणि वाहतूक कोंडीला प्रवासी वैतागलेत। फक्त प्रवाशांनाच त्रास होतोय असं नव्हे तर खड्ड्यांमुळे जीवही गेलेत। नाशिकची आर्थिक गणितही या रस्त्याच्या अवस्थेमुळे विस्कटून गेली आहेत। पाहूया आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी केलेला मुंबई नाशिक महामार्गाचा हा पंचनामा। पडलेले खड्डे आणि रस्त्याची अवस्था पाहून हा गावाकडचा एखादा रस्ता असावा असं तुम्हाला वाटेल, पण हा गावातला रस्ता नाही आहे, तर हा आहे मुंबई नाशिक महामार्ग। आणि तुम्ही जे पाहताय ती सरकार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदारांनी लावलेली महामार्गाची वाट। नाशिक मुंबई महामार्गाची कशा प्रकारे चाळण झाली आहे हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे। घोटी गावाजवळ मी खरं तर उभा आहे आणि आपण खाली जर बघितलं तर रस्त्यांची ही अवस्था बघून खड्ड्यात रस्ते आहेत की रस्त्यात खड्डे आहेत हेच खरं तर समजत नाही आहे। रस्ते चिखलमय झालेले आहेत, त्यामुळे छोटे मोठे अपघात खरं तर इथे रोजचे हे झालेले आहेत। वाहन चालकांना मोठी कसरत ही खरं तर करावी लागते। जिथे हा 3 ते 4 तासाचा खरं तर प्रवास आहे तिथे 7 ते 8 तास हे घालवावे लागत आहेत। त्यामुळे कुठेतरी जे टोल भरूनही आम्ही हा संपूर्ण त्रास जो आहे, हा मनस्ताप जो आहे तो का सहन करायचा असाच प्रश्न वाहन चालक विचारत आहेत। आता खरं तर हे रस्ते किंवा हे रस्त्यांची दुरावस्था खरं तर कधी दूर होणार, आमची खड्ड्यांपासून कधी मुक्तता होणार असाच प्रश्न आता तर वाहन चालक विचारत आहेत। त्यामुळे आता यावरती काही ठोस उपाययोजना ह्या केल्या जातात का, नागरिकांना खरं तर त्यांचा प्रवास जो आहे तो सुखकर कधी होणार असे अनेक प्रश्न खरं तर आता उपस्थित केले जातात। रस्त्यांवर भले मोठे खड्डे, चिखल आणि निसरडे झालेले रस्ते, ऐन पावसाळ्यात सुरू करण्यात आलेली पुलांची कामं आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, इतकं सगळं सहन केल्यावर पुन्हा टोलसाठीही रांगा। वाहतूक कोंडी, खड्ड्यांचा त्रास सहन केल्यानंतर टोल नाक्यावरती देखील अशा प्रकारे बराच काळ वाहन चालकांना ताटकळत उभं राहावं लागतं। इथे देखील त्यांना त्रास जो आहे, मनस्ताप जो आहे तो सहन करावा लागतो। तसं बघितलं तर जर टोल नाक्यावरती अशा प्रकारे रांगा लागल्या असतील तर वाहनं जे आहेत ती कुठलाही टोल न घेता सोडण्यात यावी असं करतं नियम सांगतो। मात्र प्रत्यक्षात असं चित्र जे आहे ते बघायला मिळत नाही आणि फक्त घोटीच टोल नाका नाही तर सर्वच टोल नाक्यांवरती हीच परिस्थिती जी आहे ती बघायला मिळते। तिकते का सारा इतर वेळेस 1 घंटा लागायचा, आता मिनिमम 1.5 ते पावणे 2 घंटे लागतात। त्याच्यामुळे पॅसेंजरची लोकल बी निघून जाते, बोलणे बी खायला लागतं पॅसेंजरचे, अनेक काही त्रास आहे अजून। हो, पाठ वगैरे दुखतं, हातपाय तर दुखतातच ना। आता एवढले मोठाले खड्डे झाल्यामुळे तर हातपाय दुखणारच ना। रस्ता कमी खड्डे जास्त, याच्यात प्रशासन चुकीचं का कॉन्ट्रॅक्टरचं नियोजन चुकीचं हेच काही कळत नाही। आज 2 महिन्यापासून इथं सिंगल हायवे चालू केला त्यांनी, तर जवळपास एक 15 किलोमीटर त्यांचं काम चालू आहे। तर इतक्या दिवस ते कॉन्ट्रॅक्टर झोपले होते का? बघा ना साहेब, हे तुमच्यासमोर खड्डे पडलेले बरोबर, थोडं ब्रेक टच केलं तर मागून दुसरी गाडी आदळतीये। आता परवाच्या दिवशी बळीराम मंदिराजवळ जवळपास 5 गाड्या एका खड्डी एकामागे एक चढल्या, 5 गाड्या। हां, तर खड्ड्याअभावी हा सगळा तमाशा आहे। मूळचे नाशिकचे असलेले प्रसिद्ध लेखक प्राजक्त देशमुख हे शनिवारी मुंबईहून नाशिकला आपल्या घरी येण्यासाठी निघाले होते। 3 तासांच्या प्रवासासाठी त्यांना तब्बल 8 तास लागले। हा सगळा प्रवास अनुभवल्यानंतर त्यांचा सरकार आणि यंत्रणेवरचा विश्वासच उडालाय। ही कोंडी खड्ड्यांमुळे होते। मला वाटतं आत्ताही यांनी कॅमेरा फिरवला तर इथे कितीतरी खड्डे दिसतील। हे खड्डे काहीच नाही आहे, असे जाताना आणि येताना आहेत। खड्ड्यांमुळे ट्रॅफिक आहे, कोणीही कसंही घुसतं आहे। माझं याच रस्त्यावर 8 महिन्यापूर्वी माझा अपघात झाला होता, तोही मला वाटतं तुम्हीच दाखवला होता। जात असताना तिकडून अवजड वाहन येत होतं आणि त्यांनी एक सिमेंटचा ब्लॉक उडवला जो माझ्या गाडीवर आला होता। हे मी सांगतो एवढ्यासाठी आहे कारण की आता जो नियम घालून दिलेला आहे की डावीकडून अवजड वाहनांनी चालायचं, उजवीकडून हलक्या वाहनांनी चालायचं, तर जाताना माझ्याकडे त्या अवजड वाहनाचा ब्लॉक यायलाच नाही पाहिजे। सो आत्ता सगळ्यात मोठी अडचण काही असेल, मला वाटतं रस्ते अत्यंत घाणेरडे आहेत।
आणि हे दर पावसाळ्यात आपण बघतो, तुम्ही दर पावसाळ्यात हे बघत तुम्ही दाखवत असाल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मला असं वाटतं, ही जी मोठमोठी डंपर्स आहेत, अवजड वाहनं जी आहेत, ती संपूर्णच्या सगळ्या लेन व्यापून टाकतात. नियमांचं पालन करतात. नियमांचं अजिबात पालन करत नाही. मग त्यामुळे छोटी छोटी वाहनं रॉंग साईडनी गाड्या घुसवतात आणि सगळा किचाट होऊन जातो. दर पावसाळ्यात मला हे मी भोगतो आहे. त्यामुळं माझं आता परमेश्वराकडेच मागणं आहे की हे त्यांनी अवतार घ्यावा आणि हे सगळं नीट करावं. माझी दुसरीकडून कुठूनही अपेक्षा नाही, कारण की सत्ताधारी हे करत नाही आहे हे आपण बघतोच आहे. पण याच्यावर विरोधी पक्षातलेही कोणीतरी तो प्रश्न उठवतो आहे असंही दिसत नाही आहे. आणि या गोष्टीला जर 6-6, 7-7 वर्ष जर काही होत नसेल, बरं टोल जातातच आहे दरवर्षी. मला अजून आठवतं, मी 80-70 रुपये मी टोल एकेकाळी द्यायचो, जो आता 130 वगैरे झालेला आहे. महामार्गाची ही जी चाळण झाली आहे तिचे भयानक परिणाम आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. हे आहेत इंधन टँकर चालक संतोष आंधळे. रोज या महामार्गावरून ते प्रवास करतात. या महामार्गाची जी चाळण झाली आहे त्यामुळे त्यांना प्रचंड शारीरिक त्रास होतोय. मुंबई महामार्गावरून प्रवास करताना खरं तर प्रवाशांचे हाल होत आहेत ते आपण ऐकतोय. मात्र जे चालक आहेत त्यांच्यावर नक्की काय परिस्थिती ओढवली हे आपण विचारूयात. तर जे ट्रक चालक, कंटेनर चालक हे आहेत ते खरं तर वैतागलेले आहेत. माझ्यासोबत हे आंधळे आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. तर ट्रक चालक आहेत. आता काय एकूण परिस्थिती? दादा, परिस्थिती एकदम गंभीर आहे. जिथं आम्हाला मुंबईला जायला 4 घंटे लागायचे नाशिकवरनं आरामशीर गेलं तरी, आज आरामशीर जाऊन सुद्धा 6 घंट्यात मुंबईला पोहोचत नाही. इतकी वाईट परिस्थिती ती सध्या. याच्यावर थोडासा विचार केला पाहिजे भाऊ, असं माझं म्हणणं आहे. आणि ड्रायव्हरांचा पण विचार करायला पाहिजे, कारण की ह्या खड्ड्यांमुळं काय कंबर जे आहे ते लवकर जातं. परिस्थिती एकदम गंभीर आहे आणि याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे भाऊ, असं माझं म्हणणं आहे सरकारचं. अजून मेंटेनन्स कसं आहे वाहन? मेंटेनन्स तर किती लागतं? डिझेल तर असं धरून चाला, मनमाडवरनं जर आम्ही इथं घोटी इगतपुरी जर आलो तर आम्हाला पहिले 70मध्ये गाडी आमची वापस व्हायची. पण आज त्या जागी आम्हाला 80 लिटर लागतं, म्हणजे 10 लिटर एक्स्ट्रा लागतं आहे. हा 10 लिटर म्हणजे 1000 रुपये एक्स्ट्रा आम्हाला त्या डिझेलवरती खर्च करावं लागतं. गाडी तुमची स्वतःची आहे? गाडी स्वतःची. बाकी मेंटेनन्स कसं आहे? मेंटेनन्स तर निघतोच आहे सर. पाट्यांचा मेंटेनन्स आहे सगळं, म्हणजे इंजिनचं मेंटेनन्स आहे सगळं. गिअर मारीत चालावं लागतं सारखं. का ट्रॉफिक लागते, भरपूर अडचणी येत आहे. वेळ किती लागतो? वेळ तर लागतो सर. पहिले आम्ही जर मनमाडवरनं घोटीला निघलो तर 3.5 घंटे द्यायचो, आता आम्हाला 4.5 घंटे कमी पडतं आहे. नाशिकमधून अनेक ट्रॅव्हल कंपन्यांच्या कार्स दररोज हजारो प्रवाशांना घेऊन मुंबई एअरपोर्टला जातात. मात्र खड्ड्यांमुळे प्रवासाला वेळ लागतो आणि त्याचा फटका टूर्स अँड ट्रॅव्हल्स या व्यवसायाला बसतोय. एकंदर नाशिक मुंबई जो हायवे त्याच्या संदर्भात जर आपण लक्ष घेतलं तर पर्यटन इंडस्ट्री असो, ट्रान्सपोर्ट इंडस्ट्री असो किंवा हेवी लोड व्हेकल्स आहे, त्यांचा खूप मोठ्या प्रमाणात फटका बसतो आहे. आर्थिक फटका पण म्हणायला आपण म्हणजे म्हणू शकतो त्याला. कारण ह्या जो नाशिक मुंबई जो रस्ता आहे, साधारणतः आपण मुंबई एअरपोर्ट गाठण्यासाठी आपल्याला आयडियली 3.5 ते 4 तास लागतात ट्रॅफिक जरी म्हटलं तरी. पण आत्ता तो वेळ जो आहे तो 8 ते 9 तासावरती गेलेला आहे. आणि ह्या कारणामुळे काय होतं की पॅसेंजर जो आहे, सपोज नाशिकपासून एअरपोर्ट जर त्याला कवर करायचं असेल तर तो किती लवकर निघाला आणि जर वेळेत बसला नाही, कारण मोस्टली जी कोंडी जी होते वाहतुकीची ती तुमची पडग्यापासून पुढे आणि ठाण्याच्या मध्ये होते. आणि तिथे 4-4 तास वाहनांच्या रांगा असतात, मोठे व्हेकल्स असतात. ते एक तर तिथे ट्रॅफिक पोलीस नसतात, बऱ्याच वेळा 2-3 पोलीस असतात. तेवढं मनुष्यबळ कमी आहे. आणि हे सगळं करत त्या पॅसेंजरला एअरपोर्टला पोचायचं असतं. आणि एवढं करून जर त्याची फ्लाईट मिस केली तर साधारणतः युरोपियन कंट्रीजमध्ये जाणाऱ्यांचे तिकीट्स कमीत कमी 60 ते 70 हजारच्या पुढे असतात युजली. आणि जर तो तिकीट जर ते कॅन्सल झालं तर त्याचा काही रिफंड येत नसतो, कारण ते 2 तास अगोदर एअरलाईन्स कुठलाही रिफंड देत नसते. तर याचं हे झालं. त्याच्यानंतर तुमचे ज्या ट्रान्सपोर्ट्स आहे, पिकअप ड्रॉपच्या ज्या गाड्या आहेत, इनोव्हा वगैरे किंवा मोठ्या व्हेकल्स आहे, बस, हे खड्डे झाल्यामुळे त्यांचं जे काय सस्पेन्शन आहे किंवा त्यांचं जे मेंटेनन्स आहे तो खूप हेवी होतो आहे. कारण मोठ्या गाड्यांचं मेंटेनन्स, वोल्वोसारख्या गाड्यांना खूप हेवी मेंटेनन्स आहे. नंतर तुमचे मोठे व्हेकल्स जे आहे लोडिंग करणारे
तर ते वेळेत येत नाही, कच्चा माल पडून राहतो. ह्या सगळ्या गोष्टींनी जर बघितलं तर याचा आर्थिक खूप मोठा फटका बसतो आहे आणि याच्यासाठी शासनाने, राज्य सरकारने याच्यात प्रामुख्याने लक्ष घालणं खूप गरजेचं आहे त्वरित. नाशिकचे इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर संकलेचा यांनी दिलेली माहिती तर धक्कादायक आहे. मुंबईत अनेक मोठी रुग्णालये आहेत. नाशिक आणि शहापूर यासह ग्रामीण भागातून अनेक रुग्णांना मुंबईला उपचारांसाठी हलवण्यात येतं. पण वाहतूक कोंडीमुळे ॲम्ब्युलन्स वेळेवर पोहोचू शकत नाहीत. रुग्ण वेळेवर न पोहोचल्यानं आतापर्यंत दोघांचा जीव गेलाय. या रस्त्यावर ज्या अडचणी आहेत आणि त्या रस्त्यावरची जी काही छोटी छोटी गावं आहेत, म्हणजे बरेचदा लोकांना वाटतं की नाशिकला सगळ्या वैद्यकीय सुविधा असताना पेशंट मुंबईला का जातात. तर नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या पेशंटची संख्या जरी तेवढी नसली तरीसुद्धा ही जी मधली छोटी छोटी गावं आहेत, ज्या प्रायमरी हेल्थ सेंटर आहेत, तिथे जे गोरगरीब रुग्ण येतात त्यांना बरेचदा मोठाल्या रुग्णालयात रेफर करावं लागतं आणि अशा रुग्णांची खरी हेळसांड होती आहे की ते वेळेत पोहोचू शकत नाही आहे. आमच्या कानावर आलं आहे की गेल्या 2 महिन्यात जवळपास 2 रुग्णांचा या वेळेत न पोचल्यामुळे मृत्यू देखील झालेला आहे. उद्योजक, व्यापारी आणि ट्रान्सपोर्ट व्यावसायिक तसंच डॉक्टर्स, क्रेडाई प्रतिनिधी, पर्यटन व्यावसायिक, हॉटेल चालक आणि कृषी मालाची वाहतूक करणारे असे सर्वच जण नाशिक मुंबई महामार्गाच्या या दुरवस्थेला वैतागलेत. हे सर्वजण आता सरकार विरोधात आक्रमक झालेत आणि त्यांनी सरकारला इशाराच दिलाय. नाशिक महानगरमधील सर्व प्रमुख संघटना, औद्योगिक, व्यापारी, डॉक्टर्स असतील, क्रीडाई असतील, वाहतूकदार, पर्यटन, ह्या सर्व संघटनांची तातडीची बैठक आज या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. नाशिक मुंबई रस्त्याची झालेली दुर्दशा आणि त्याच्यामुळे एकंदरीतच संपूर्ण व्यावसायिक असो, सर्वसामान्य नागरिक असो, विद्यार्थी असो, यांच्या जीवनमानावर झालेला परिणाम हा अत्यंत क्लेशदायक असा झालेला आहे. 8-8, 10-10 तास लागत असलेला प्रवास यासाठी सर्व प्रशासनकर्ते, राज्यकर्ते यांच्याकडे पाठपुरावा करून सुद्धा गेल्या वर्षी खऱ्या अर्थानं या संघटनेची, ज्या ऑल असोसिएशनचा एक आपण ग्रुप बनवला होता, त्या माध्यमातून ही मागणी केली, परंतु अद्याप त्यावर निघालेलं न सोल्युशन. यामुळे आजच्या या बैठकीमध्ये सर्व संघटनांनी एकमुखी 29 तारखेला येणाऱ्या सोमवारी रास्ता रोको करण्याचा निर्णय हा आज घेण्यात आलेला आहे आणि जोपर्यंत याच्यावर अतिशय सोल्युशन, गंभीर असं सोल्युशन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही पद्धतीचा टोल हा आम्ही भरणार नाही आहोत. तसेच सर्व संघटनांच्या मार्फत माननीय पंतप्रधानांना ट्विटरवर आणि प्रत्यक्ष पत्र पाठवून यामध्ये लक्ष घालण्याचं, गांभीर्यपूर्वक लक्ष घालण्याची विनंती सुद्धा केली जाणार आहे. असे निर्णय आज या बैठकीमध्ये झालेले आहेत. सरकारकडून संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत अनेक वेळा बैठका होतात. ठेकेदारांना नोटिसाही बजावल्या जातात. त्यानंतर रस्त्यांची तात्पुरती डागडुजी केली जाते. पण पुन्हा पावसाच्या रिमझिम सरी कोसळत नाहीत, तोच रस्त्यांची चाळण होते. दरवर्षी हेच घडतं. त्यातच आता काही दिवसांवर विधानसभा निवडणुका होणार आहेत. खड्ड्यांकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर जनता संबंधित लोकांना खड्ड्यात घालायला कमी करणार नाही. प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक.